नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। कामगारांचे गृहउपयोगी संच केंद्रावर पोहोचलेच नाही, शेकडो कामगारांचे हाल। आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी पुसद तालुक्यातील शेलू बुद्रुक जिल्हा यवतमाळ येथील केंद्रावर गृहउपयोगी साहित्य मिळणार होते। त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य घेण्यासाठी शेकडो महिला पुरुष कामगार सकाळपासूनच केंद्रावर आले, परंतु इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचा हलगर्जीपणा या कामगारांना भोवला। केंद्रावर साहित्य पोहोचलेच नाही व मंडळाचे कोणी पदाधिकारी सुद्धा पोहोचले नाही। त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांनी अनेक तास रास्ता रोको केला होता। तरी सुद्धा सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत कोणीही मंडळाचे अधिकारी कर्मचारी पोहोचलेच नाही। शेवटी हजारो कामगारांना खाली हात घरी परत जावे लागले। आमचं काम 200 रुपये रोज बुडाला। 200 काय होती? 200 सांगा ना। ना 200 आमच्या गावात डिग्रसला मग दोन टाइमचा 600 घ्या। आम्हाला 500 आले। 200 रुपये रोज आहे डिग्रसला। रोज नका देऊ गाडी भाडा। इधर सेट वाटप करो, इधर सेट वापस करो, इधर सेट वाटप करो, इधर सेट वाटप करो, इधर सेट वाटप करो, बढ़िया बढ़िया नीचे इधर सेट वाटप करो, ओ यो यो इधर सेट वाटप करो, इधर सेट वाटप करो, आम्ही सकाळपासून रात्रीपासून इथं मुक्कामी आहो। जीवाला काही नाही, पोटा भरायला सवाल आहे। दुरून दुरून लोक इथं आलेले आहे। साहेब आम्हाला डिनर सेट वाटप करा साहेब। आम्ही उपाधिकामध्ये आलेलो साहेब। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।